श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक विद्यालय नकाने येथे धुळे तालुका तथा महानगर विज्ञान गणित प्रदर्शनाचा शुभारंभ। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेले राजकीय बॅनर व फलक झाकण्याचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरू। धुळे नाभिक महामंडळ कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याची बैठक व स्नेह मेळावा संपन्न। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न। आणि माजी आमदार स्वर्गीय दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे, धुळे शहर व तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महानगर व धुळे तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक विद्यालय नकाने रोड येथे आयोजित धुळे तालुका तथा महानगर विज्ञान गणित प्रदर्शनाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे, धुळे शहर व तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महानगर व धुळे तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक विद्यालय नकाने रोड येथे धुळे तालुका तथा महानगर विज्ञान गणित प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते हे उपस्थित होते। सदर प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख व नाशिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिकचे सचिव मोहन देशले यांच्या हस्ते करण्यात आले। विज्ञान दालनाचे अनावरण शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर मनीष पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासाठी विकसित व आत्मनिर्भर भारत, शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणिती मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर विद्यार्थ्यांनी विज्ञानाची उपकरणे तयार केली होती। यामध्ये 300 उपकरणांचा समावेश झालेला होता। या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रकांत पाटील, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर, प्रमोद पाटील, प्रमोद सोनार, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे, व्ही गुगे, विज्ञान पर्यवेक्षक सुधाकर बागुल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर पाटील, धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष PZ कुवर, मुख्याध्यापक संघाचे सचिव उदय तोरवणे, संजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर CK पाटील, भारती भांबरे, परशुराम कैरनार, सुरेश बैसाने, नंदकुमार राणे, संजीव पाटील, RJ पाटील, हर्षल पवार, भागवत पाटील, JB सोनवणे, DP पाटील, रणजित शिंदे, SS बाविस्कर, झेडेप पिंजारी, विस्पुते माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य PB पाटील यांच्यासह सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विठ्ठल गुगे, मूल्यमापनाचे मार्गदर्शन धुळे जिल्हा विज्ञान संघाचे सचिव CT पाटील यांनी केले। विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध विभागातील प्राचार्य व सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या शुभ उद्घाटन झालं ते धुळे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अजित शेख साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी वर्षभर आयुष्यभर आपल्या कर्तृत्वाने एक समाजासाठी शिक्षण क्षेत्रातून जे व्यक्ती कार्य करीत आहेत आणि त्यांच्यामुळे विद्यार्थी बंधू आणि भगिनी आणि या सर्व विद्यार्थ्यांना सतत मेहनत मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व गुरुजन वर्ग, सर्वप्रथम मी आमच्या संस्थेच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। कदाचित तुमच्या चरण स्पर्शाने या विद्यार्थ्यांचंही भलं होईल आणि आमच्या संकुलामध्ये या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे अजूनही त्याचा विकास करेल आणि याच्यासाठी हे प्रदर्शन या आयोजित झालेलं आहे। अत्यंत मेहनतीने सर्वांनी आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी जी मेहनत घेतलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी आणलं त्या विद्यार्थ्यांची स्थिती परिस्थिती जर बघितली तर निश्चितच त्यांना तुम्ही मार्गदर्शन करून पुढे नेणार आहे। का सर्व शिक्षकांची मेहनत सकाळपासून कालपासून आणि त्याच्या पडद्यामागची ही मेहनत सर्वांनाच माहीत असते। म्हणजे मी तर असं म्हणजे स्टेजवर बसलेले आणि सर्व शिक्षक तुम्ही अत्यंत चांगली मेहनत घेतात। एक विषय सोडून एका विषयात सर्वच नापास होतील आणि तो विषय महत्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी। जर कधी या सर्व व्यक्तींना विचारलं तुम्ही तुमच्या स्वतःला किती वेळ देतात, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या कुटुंबाला किती वेळ देतात, तुमच्या मुलांसाठी किती वेळ देतात, हे सर्वजण नापास होतील।
परंतु समाजाचे गोरगरिबाचे विद्यार्थी घडवण्यासाठी ज्या पद्धतीने हे लोक वेळ देतात ही सर्व वाखडण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनापर्यंत येण्याची संधी मिळाली. जर कधी विचार करा या शिक्षकाने मार्गदर्शनच केलं नसतं तर हा विषय तुमच्यापासून खूप दूर राहिला असता. तर म्हणजे तुमचं आभार या शहराने मानायला पाहिजे, या जिल्ह्याने मानायला पाहिजे की जे सुविधा साधारणतः फार मोठ्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना मिळतात तशा प्रकारची सुविधा आपल्या ह्या छोट्याशा शहरामध्ये आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपलं आणि आपल्या टीमचं प्रथमतः मी आपल्याला शुभेच्छाही देतो, कौतुकी करतो आणि आपले आभारही व्यक्त करतो की आपण हे एका चांगल्या ठिकाणी हे प्रदर्शन भरण्यासाठी आपण मदत केलेली आहे. आताच घुगे साहेबांनी जसं सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्त असा प्रतिसाद विद्यार्थ्यांमधून, त्यांच्या पालकांमधून आणि शाळांमधून, त्यांच्या शिक्षकांमधून या प्रदर्शनासाठी मिळालेला आहे आणि विक्रमी अशी संख्या यामध्ये सामील झालेली आहे. हे खरोखर कौतुकास्पद बाब आहे. कारण विज्ञान प्रदर्शन आपण कशासाठी भरवतो? विज्ञान प्रदर्शन किंवा असे जे काही ऍक्टिव्हिटीज असतात त्याचा उद्देश एकच असतो की आपल्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा. सायंटिफिक आपला अप्रोच जो असायला पाहिजे तो सायंटिफिक असायला पाहिजे. आपण एक विज्ञान युगामध्ये राहत आहोत. त्यामुळं आपण आध्यात्मिक असावं, आपण धार्मिक असावं, परंतु आपण अंधश्रद्धा पाळू नये. ज्या चुकीच्या प्रथा असतात, ज्या चुकीचे काही वर्षानुवर्षाचे काही गोष्टी आपण शिकत आलेलो असतो तर त्या पाळू नये, अंधश्रद्धा पाळू नये, श्रद्धा असावी. आणि त्यामुळे एक ती श्रद्धा कधी बळकट होईल ज्या वेळेला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगू. धुळे महानगरपालिकेच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपा अलर्ट मोडवर आली असून आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेले राजकीय बॅनर व फलक झाकण्याचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेले राजकीय बॅनर व बोर्ड झाकण्याचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर धुळे महानगरपालिका प्रशासनाने सायंकाळपासून इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रात्रीतच अनेक ठिकाणचे रस्ते चौक मोकळे झाले आहेत. निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्तीची प्रक्रियाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर धुळे महानगरपालिकेने शहरातील विविध भागात लावण्यात आलेले इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच विविध वार्ताफलक, उद्घाटनाच्या कोनशिला यांच्यावर कापड तसेच कागद चिटकवण्यात येत आहेत. या प्रक्रियेला मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेग दिला जात आहे. एकीकडे रस्त्यावर कारवाई केली जात असताना निवडणूक कामकाजासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावेळी दिली. राज्यात दिनांक 15/12/2025 रोजी राज्यातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेली, त्याची आचारसंहिता घोषित झालेली. दिनांक 15 तारखेपासून सदर धुळे शहर हद्दीमधील सर्व राजकीय बोर्ड, बॅनर, शिलालेख, भित्तिपत्रक, कोनशिला झाकणे व मिटवण्याचे काम आचारसंहिता आम्ही अतिक्रमण विभागामार्फत सुरू असून आता जवळजवळ संपूर्ण बोर्ड वगैरे राजकीय झाकून झाले आहेत. राजकीय झेंडे वगैरे बॅनर सर्व काढून झालेले आहेत. धुळे नागरिक महामंडळ जिल्हा धुळे कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याची बैठक व स्नेह मेळावा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे नाभिक महामंडळ जिल्हा धुळे कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याची बैठक व नाभिक समाजाचा स्नेह मेळावा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बैठकीदरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रामचंद्र एशी, धुळे जिल्हाध्यक्षपदी BK सूर्यवंशी, धुळे जिल्हा सचिव पवार,
धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव आरोळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। आगामी काळात मनपात देखील आपले प्रतिनिधित्व असावे या उदात्त हेतूने या ठिकाणी प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार उभे करावे अशी देखील प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी व्यक्त केली। या प्रसंगी किशोर सिंघवी, जळगावचे पृथ्वीराज सोनवणे, चाळीसगावचे सुनील बोरसे, बळगावचे रवींद्र सिरसाट, ज्येष्ठ समाज नेते ॲडव्होकेट किशोर जाधव यांच्यासह विशाल चित्ते, दत्तात्रय सोनवणे, धनराज पगारे, भगवान चित्ते, गणेश ठाकरे, संजय आयरराव, लक्ष्मण बोरसे, नंदू सोनवणे, प्रवीण सैंदाने, बापू सैंदाने, हिरालाल ठाकरे, नरेंद्र खोंडे, नामदेव आयरे, प्रकाश जाधव, अरुण सूर्यवंशी, प्रल्हाद पवार, गणेश सूर्यवंशी, मधुकर निकुंभ, जयप्रकाश महाले, भरत महाले, भैया महाले, आनंद महाले आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नाविक महामंडळाचे हृदय सम्राट आणि बाराबलुदरेंचे नेते आमचे माननीय कल्याणराव दळे साहेब, राज्याचे उपाध्यक्ष माननीय किशोरभाऊ सूर्यवंशी, माननीय पृथ्वीराजजी सोनवणे, माननीय रवींद्रभाऊ सिरसाट आणि सुनीलभाऊ बोरसे या राज्याच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी आज धुळे शहरात येऊन त्यांनी आणि धुळे जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांच्या उपस्थितीत मला आज जिल्हा अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे। तरी येणाऱ्या काळात माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या ह्याच्याप्रमाणे समाजसेवा कशी घडेल, समाजाचे प्रश्न जे असतील त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल। माझ्यासोबत जिल्हा सचिव म्हणून माननीय आर्यन पवार साहेब, तसेच आमचे रामचंद्र नाना एसी हे उपाध्यक्ष म्हणूनच राहणार आहेत आणि त्यांच्या मिसेस सौम्य मेलनाताई या जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राहणार आहेत। असे सर्व पदाधिकारी नंतर आम्ही लवकरच धुळे जिल्ह्याची कार्यकारिणीची मीटिंग लावून इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करू आणि आज रोजी माझ्यावर जी समाजाने जबरदस्त टाकलेली ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा काँग्रेस भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या दौऱ्यासाठी सज्ज राहण्याचे काँग्रेस नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न झाली। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या दौऱ्यासाठी सज्ज राहण्याचे काँग्रेस नेत्यांना आवाहन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर धुळे शहर काँग्रेस भवन येथे तातडीची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळे पुढील आठवड्यात धुळे दौऱ्यावर येत आहेत। त्या अनुषंगाने येत्या 23 तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक दिनेश बच्छाव यांनी केले आहे। या बैठकीला महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। धुळे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी साबिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सभेत प्रदेश भटक्या विमुक्त जमातीचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, प्रमोद सिसोदे, गुलाबराव कोतेकर, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव, सेवादल अध्यक्ष राजेंद्र खैरनार, दीपक पाटील, दीपक गवळे, भावना गिरासे, जावेद देशमुख, निलेश काटे, आवेश पठाण, खलील अन्सारी, सुनील शिंदे, डॉक्टर कुरेश शेख, बबलू सय्यद, अजहर पठाण, इक्बाल डॉलर, आमीनभाई पटेल, हाजी शव्वाल अन्सारी, मुर्तुजा अन्सारी, परवेश शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खैरनार यांनी केले तर आभार प्रदर्शन आलोक रघुवंशी यांनी मानले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांचा धुळे दौरा आता निश्चित झालेला आहे। ते 23 तारखेला धुळ्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ त्यांचं धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक समर्पक मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी एका जनसभेचं आयोजन करण्याचं निश्चित झालेलं आहे। तर ही जनसभा, ही पब्लिक मीटिंग नेमकी कुठे घ्यावी, किती जणांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याचं नियोजन प्रभावीपणे कसं करता येईल याबाबत सल्लामसलत करण्यासाठी मुद्दाम काँग्रेस भवनमध्ये
माननीय साबिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक झाली आणि आपण बघताय की आजच्या या बैठकीला खासदारताई तिकडनं दिल्लीवरनंही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की आजच्या बैठकीमध्ये सगळं नियोजन व्हावं. 19 तारखेपर्यंत अधिवेशन आहे पार्लमेंटचं. त्यानंतर आदरणीय खासदारताई, आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्छाव या थेट धुळ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या वतीनं डॉक्टर दिनेशजी बच्छाव साहेब इथं उपस्थित आहेत. श्रीखंडे अण्णा आहेत, ॲडव्होकेट सुधीर जाधव आहेत, आमचे पितांबर दादा महाले आणि सगळेच पदाधिकारी आहेत. तर आजची बैठक संपन्न झाली आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली. तर बैठकीचं आयोजन आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांची भूमिका याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अंती असाच निष्कर्ष निघतो की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष हे अतिशय दमदार पद्धतीनं या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत आणि सर्व 19 प्रभागांमध्ये 74 उमेदवार काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष हे निश्चितपणे कंटेस्ट करतील, उभे राहतील आणि आपल्याला कळेल की 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी आहे. तेव्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा दबदबा आपल्याला निश्चितपणे त्यावेळेस जाणवेल. तर ह्या सगळ्या बाबतीत चर्चा झाली. याची मुद्दाम माहिती शिंदखेड्याचे माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय वामन पाटील उर्फ दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी नगाव येथील गंगामाई महाविद्यालय येथील शक्तीस्थळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेड्याचे माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय वामन पाटील उर्फ दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी नगाव येथील गंगामाई महाविद्यालय येथील शक्तीस्थळी विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने, नगावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती बदाने, वैष्णवी बदाने, अनिल पाटील, वैशाली पाटील, कुबेर कृष्णा अर्थव यांच्यासह संपूर्ण बदाने परिवार व विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, नगाव एज्युकेशन सोसायटीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने यांनी स्वर्गीय दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. तरी सुद्धा त्यांचं शक्तीस्थळ या ठिकाणी आपण उभं केलं आणि त्या शक्तीस्थळावर दरवर्षी आपण संकल्प घेत असतो आणि त्या संकल्पातनं आपली जी ऊर्जा आहे, आपलं जे काम आहे ते आपण करत असतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं अण्णासाहेब हे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातले एक प्रमुख नेतृत्व, ज्यांनी त्यांच्या अथक प्रयत्न शून्यातनं निर्माण केलं. अण्णासाहेबांची परिवाराची हालत अत्यंत गरिबीची होती आणि अत्यंत गरिबीच्या हालतीमधून अण्णासाहेबांनी हे सगळं विश्व या ठिकाणी उभं केलं, या जिल्ह्यामध्ये सेवा देण्याचं काम केलं. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती यावी, पाणी यावं, त्याच्यासाठी सुलवाडा जामफळ सुलवाडा जे शिंदखेडा मतदारसंघाचे मोठा प्रकल्प होता, सुलवाडा असेल, प्रकाशा असेल आणि सारंगखेडा असेल, या तिन्ही बॅरेजचं काम अण्णासाहेब आमदार असताना त्यांनी ते भूमिपूजन केलं. ते पाणी अडवलं. ते पाणी आज या तालुक्यामध्ये, शिंदखेडा तालुक्यामध्ये आज गावागावामध्ये ते पाणी जाणार आहे.
जी दूरदृष्टी अण्णासाहेबांची होती पाण्याच्या संदर्भामध्ये ती त्यांनी जीवनामध्ये पूर्ण केली. राहिलेलं काम आता रामदादाच्या रूपाने होणार आहे. या तालुक्यामध्ये शिंदखेडा तालुक्याचे अण्णासाहेब 15 वर्ष आमदार होते आणि 5 वर्ष धुळे तालुक्याचे आमदार होते. त्यावेळेपासून अक्कलपाडाचा प्रकल्प अण्णासाहेबांनी सुरू केला. आजही अपूर्ण अवस्थेत अक्कलपाडा प्रकल्प आहे. पण त्यालाही 500 कोटी रुपये आता नवीन देऊन जवळजवळ 150 हेक्टर जमीन ही या प्रकल्पामध्ये पाणी आणणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आजही आपण फक्त पांजरेमधून फक्त 60% पाणी आपण आणू शकतो अक्कलपाड्याचं, आणि 35% पाणी हे पांजऱ्यात वाहून जातं. ते पाणी अडवण्यासाठी जमीन अधिग्रहण करणं आणि ते पाणी अडवणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी आज रामदादा येऊन पडलेली आहे. आणि म्हणून रामदादाच्या रूपानं या धुळे तालुक्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये राहिलेली कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत. या प्रसंगी मी जास्त बोलण्यासारखं खूप आहे. अण्णासाहेबांवर बोलायला बसलं तर 2 दिवस आणि 3 रात्र अपूर्ण पडतील. एवढं अण्णासाहेबांवर आपण बोलू शकतो. मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांचं जे राहून गेलेलं काम आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण आज कटिबद्ध होऊया. त्यांच्या स्मृती स्थळावर येऊन आपण एक स्वतःला राहून गेलेलं जे काही काम असेल ते काम करून घ्यायचं. आपल्याकडनं करून घेण्याचं काम अण्णासाहेब करून घेतात. मला खात्री आहे की आपण संघटित शक्ती, शेवटी एका माणसाने काही होत नाही, पण संघटित शक्ती असली तर खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे सगळे जण या कामाला लागले. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महानगरपालिका, जिल्हा परिषद यांना सामोरं जायचंच आहे. आणि ते काम आपल्याला पुन्हा आपल्या जबाबदारी टाकली. आज सगळ्यात मोठी मुख्यमंत्र्यांनी थांबून घेतलं. काल रामदादा येणार होते, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्या आपल्याला पुन्हा बसायचंय. आणि म्हणून आज रामदादा या ठिकाणी येऊ शकले नाहीत. मीटिंगला थांबणं महत्वाचं होतं, कारण शेवटी पार्टीचं काम हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पार्टीच्या कामासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्याच्यामुळे रामदादा आज या ठिकाणी आपल्या उपस्थित नाहीत. पण मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि ती जबाबदारी जी पार्टी आणि जे रामदादा आपल्याला जबाबदारी देतील ती पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आजच्या दिवशी अण्णासाहेबांच्या अनंत आठवणी आज आपल्यामध्ये जागृत होतात. आज काही ना काही संकल्प आपण या ठिकाणी घेऊन जातो आणि तो संकल्प सिद्धीस नेण्याच्यासाठी आपण या ठिकाणी वर्षातून एकदा जमतो. आणि इथनच ती जी शक्तीस्थळ आपण ज्याला नाव दिलेलं आहे, की जी शक्ती आपल्यामध्ये, जी ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते, ती ऊर्जा घेऊन आपण काम करतो. आणि शैक्षणिक काम असेल, सामाजिक काम असेल, अनेक काही नवीन प्रकल्प असतील, ते प्रकल्प आपण सुरू करण्याचं काम या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये रामदादाचं जे विजन आहे, रामदादा त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, याच्यासाठी कटिबद्ध आहे. आणि या शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन नवीन प्रकल्प कसे येतील याच्यासाठी रामदादा प्रयत्नशील आहे. आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं आरोग्याचं सेवा मिळावी आणि आरोग्याचं एक मोठं आपल्या मनामध्ये ते प्रकल्प उभं करण्यासाठी आपल्याला त्याही गोष्टीला पुढे सामोरं जायचंय. आज मी एवढं सांगेल की आज अण्णासाहेबांचा जो वाढदिवस आहे, आपण स्मृती स्थळावर अभिवादन करूया त्यांना. एवढं जे आपल्याला विनंती करतो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात
सर्व आपला हा घरगुती कार्यक्रम आहे, आपला काही सार्वजनिक कार्यक्रम नाही. आपण घरगुती आपल्या सगळ्या घरगुती लोकांना आपण आमंत्रण देतो आणि ते ज्यांना कोणाला यायचं असलं ते येतात. आणि म्हणून सगळ्या जे आप्तेष्ट जवळचे नातेवाईक जे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा दोघांची शक्ती आपल्या मागे आहे, आईची शक्ती आपल्या मागे आहे, त्याच पद्धतीने अण्णासाहेबांची शक्ती आपल्या मागे आहे. म्हणून आपण हे सगळं उभं करू शकू असं जे आपल्या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डीडी विस्पुते माध्यमिक विद्यालय रकाने येथे धुळे तालुका तथा महानगर विज्ञान गणित प्रदर्शनाचा शुभारंभ. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेले राजकीय बॅनर व फलक झाकण्याचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरू. धुळे नाभिक महामंडळ कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याची बैठक व स्नेह मेळावा संपन्न. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न. आणि माजी आमदार स्वर्गीय दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.